इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील मध्यवर्ती रुग्णालयातील स्त्री प्रसूती कक्षामध्ये 12 डिसेंबर रोजी पहाटे 2 वाजता मंगल अंकुश वाघमारे या महिलेची प्रसूती करण्यात आली। सदर महिला ही मनोरुग्ण असून त्या महिलेने एका बालिकेस जन्म दिला आहे। त्या बालिकेचे वजन 1.5 किलो असल्याने मुलीला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले आहे। या बालकाचे वजन कमी असल्याने त्याला फीडिंग करावे लागते, परंतु तिची आई ही मनोरुग्ण असल्याने तिला फीडिंग करायला कोणीही नाही। अशा कठीण परिस्थितीत मध्यवर्ती रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर मनोहर बनसोडे आणि अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉक्टर वसंतराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली SNCU वॉर्डचे काम अतिशय उत्कृष्टरित्या करीत आहेत। बाळाला तिची आई ही ब्रेस्ट फीडिंग करू शकत नसल्याने डॉक्टर किरण मनोहर बनसोडे हे त्यांच्या हाताने फीडिंग करत बाळाला उपचार देत आहेत। मी डॉक्टर किरण मनोहर बनसोडे, मी मेडिकल ऑफिसर आहे SNCU हॉस्पिटलमध्ये, सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर 3 मध्ये। तर हे बाळ 2 दिवसाचं आहे, सिझरियन झालेला आहे। बाळ आहे 1 किलो 400 ग्रामचं। आईचं सिझरियन झालेलं आहे आणि आई डोक्याने थोडीशी सायकोसिस आहे आणि आजी पण चांगल्यापणे काळजी घेऊन आहे। आपल्यालाच घ्यावं लागतं ह्याची काळजी। दूध वगैरे सगळं आपणच पाजवतो। हर 2-2 तासांनी दुधाची काळजी घ्यावी लागते। आईचं फक्त आम्ही दूध आणतो आणि बाळाला आम्ही पाजवतो स्वतःच्या हाताने। ढेकर गाडूसपर्यंत 1 तास घेऊन बसतो आणि मग नंतर KMCला पण बसावं लागतं। सर, किती पेशंट्स आहेत आपल्याकडे SNCUला? आपल्याकडे आता टोटल 23 आहेत। 23 पेशंट आहेत, त्यातले LBW पण बाळ 23 बाळ। LBW किती आहे? LBW म्हणजे लहान वजनाचे किती आहेत? 1 किलोपेक्षा कमी लहान वजनाचे आहेत आपल्याकडे 9 बाळ आहेत। असे 1 किलो ते 1.25 किलोच्या जवळपासचे लोक आहेत का असे? हो, म्हणजे 1 किलो ते 1.25 किलोच्या वजनाचे बाळ सुद्धा आपण सांभाळतो। अर्ध्या किलोचं बाळ सुद्धा म्हणजे किरणनेच ॲडमिट केलं होतं आणि त्याला वाचवलं होतं।